खरी बाबा इकडे बाळ्या ना बघ बाळू काय रे तोडा 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 घ्यायचं बरं नका नका दमान दमानी माकडावानी चढायला लागली बाबा ही. आता हे गोड्या माग गोडी अशी चालली ते हे असं देवाने आम्हाला दिलंय जीवन ते जीवन जगतोय आम्ही अगदी आनंदाने आणि सुखाने आणि समाधानाने बरं का. कसं काय नियोजन आहे अरे मी हलवून आणली दाया बर हे बाई जांभळ तोडतोय जांभळ मित्रांनो या जांभळ खायला खा 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 बिंदास मोठकी जांभळ इथं जांभळ पण येड्यागत लागा लागले जांभळ तोडतोय आणि आता खातोय म्हणजे हलवून आणली दाया म्हणजे आल्या बाबा राशनच्या आसपास माग आल्या आल्या मी बी खाऊ का दोनच्या माघारी नाही दाबावल्या तर प्रेक्षक हो ही जांभळ आणि जांभळ बघा तुम्ही किती लय जबरदस्त जांभळ आहे किती बी पाहिजे एवढी खा. शेतकऱ्यांनी सांगितले तुम्हाला काय खायची तिथे खा तशी काही अडचण नाही आपली. आणि जेवढी हाताला येते एवढी खाते बाबा. चला आता मेंढर चालली ते आपली वरती गेलं पाहिजे. तर विषय झाला असा जांभळीचं झाड गावलं जांभळं म्हणले आता पोरांना तोडावं बरं का. आता एवढे जांभळं आपण जवळजवळ 1.5 किलो जांभळं तोडली तर याने हो काही कांद्याचं रान आहे. आणि घरी फोन केला बिराडाव जवळच वाडा होता मोर चालली ते आता मेंढर हळूहळू म्हणलं एकच जण या अख्खी जी आपल्या वाड्यावर जी पोरं आहेत ती पोरंच आली बरं का. आता जांभळी आली अशी डायरेक्ट चढली तर त्याला पाहूया कसा कसा विषय आहे त्यांचा. तर ह्या ठिकाणी हो का इकडं दिदी इकडं बाळ्या ना बघ बाळू काय रे तोडा 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 घ्यायचं बरं लगा लगा दमान दमानी माकडावानी चढायला लागली बाबा ही. दमानी बरं का पडचिल बिडचिल बाळ्या बाळ्या दमानी तसं नाही तोडायचं बाबडे बघू इकडं तसं तोडायचं नाही येड्यावानी पिकली पिकली तोडायची बाळू. अगं बाय सुन्यात आली होय तू आता देवा अक्का माझी अक्का आयो आता कशी अक्का चढायची हे बघ हे आता पडली की बघ आता अनुस बाबा शेत जांभळ अक्का आहे बाई खालची नाही घ्यायची खालची नाही जांभळ अक्का आहे बाई खालची नाही घ्यायची खालची नाही खालची न घेऊ थोडं 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 सप 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 बर खांद्यावर चढायचे का आमच्या अक्काला काय झाडावर चढता येईना त्यामुळे काय त्याला नीट धर हाय सर तोड नीट धर की हो आता देवा अंग तशी अरे बा ठेव टाकून देते तो जावा खाली पडलेली तर लय ना एक नंबर लागते तो हार हार अरे पोरांनो बास की र बाळे आहे अरे बास शेळका होईल म्हणा ए उतरा खाली आता उतरा बास झालं उतरा चला आग सोड सोड बाई बस 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 आता बस बस अरे ह्याच्या पाय दिली किती काढली जाऊ आग लय झाली ही घेतलं जमा मला एक घेऊन जा हे
नाही नीटला का तुला कोणतं बिस्किट बाळू आहे बाळू खाणार मी? आला का खाली गाठ सोडा राव. आला का चल चटके शाळ का होईल आलं की हे सुना बाई तर नीट उत्तर पडची बिडची छका तुला गावले का चला मग उतर उतर छाका उतर शके शाळ का होईल शाळ का हे बाळा ए तुझी कुठे रे जांभळ तुझी कुठे आहे आणि कोण जाणार बाळू बघ किती काढले अरे तू कुठं काढतोय माझी मुडकी बर जा तुम्ही आता बस झालं छक्का ए बाई तुला वेगळं सांगावं लागतं वेगळं उतारली का वाटत दे वाटत दे आणि बस झालं तुम्ही बारके पोरात खेळायला लागली का बायला दिली आम्ही बायला बायच्या वाटेत द्यायचे ते आपल्या असं आहे का दर बाय तुला हा, चला बस का आता? बघ बाई तुझी जाऊ किती झाली बायची बघा हा, चला ओके जा हे आता जा पळा 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 तर अशा प्रकारे जांभळीचं झाड दिसलं आणि लय दिसत ना जांभळं मुटकी जांभळं खायला भेटली म्हणून बरं का ही चिली पिली आपल्या 7-8 बिराडावली सगळी आली हा अनुसार घेऊन आली कारण कुठं मध्ये कॅनल आहे म्हणजे पाणी नाही कॅनलला पण पड सड त्यामुळे अनुसार आली मोठी बघून जा 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 पटा पटा पळा पळा आप तू नका मला दे गेला का बर जा ओके 70 ओके का तू नाही खाल्ली रे जांभळं किती खाल्ले 7-8 खाल्ली लय खायची असते दारू आरोग्याला चांगलं असतं तर हो का ही जांभळं इथं अशा प्रकारची हा आता पडलं एक तर या मित्रांनो जांभळ खायला बरं का आणि जांभळ खाऊन आता इतकी क्वालिटी जबर आहे का नाही जांभळाची कारण ह्या जांभळाला आम्ही मुटकी जांभळ म्हणतो गोड असतं का नाही ते मुटकी जांभळ आणि ते बारीक बारीक असतं का नाही लेंडी जांभळ ते आंबट असते एक नंबर टेस्ट आहे आणि रानची वनस्पती आहे तोडून खाण्याचा आनंद आणि विकत घेऊन खाण्याचा आनंद हा वेगळाच बरं का तर आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर या ठिकाणी थांबतो आणि आता पुढे जाणार आहे आपण पुढचं थोडंसं लोकेशन तुम्हाला दाखवतो कसं कसं नियोजन आहे आज काल म्हणजे बघत संतादाजी आणि महाधुभाऊ हे 3 वाडा आम्हाला मिळालं आणि आता उद्या पुन्हा शेणबापू आणि रावदाजी म्हणजे माझाच पुतणी आहे पण त्यांना रावदाजी आम्ही म्हणतो बरं का रवींद्र ठोंबरे आणि आनंद ठोंबरे हे दोघं मिळणार आहेत म्हणजे जवळजवळ 10 बिराडाचा वाडा होणार आहे आता झाली 8 आणि उद्या 2 मिळले की 10 बिराडाचा वाडा होणार आहे तर त्याचं आपलं नियोजन तुम्हाला उद्यापासून पूर्णपणे दाखवणार बरं का आणि सगळ्यांशी आपण एकदम दिल खुश गप्पा मारणार आहे अजिबात काय लोड घ्यायचं नाही काय नाही जवळजवळ 3, 6, 7, 8 हा 8 कुटुंबाचा आमचा वाडा होतोय 8 कुटुंब म्हणजे 8 घर म्हणजे एक छोटस आमचं मेंढपाळाचं बाबा एक कुटुंब 8 घरांचं आता जवळजवळ 5-25 माणसं 10-30 माणसं गावाकडे निघालोय पावसाने तर काय धोका द्यायचं ठरवलंय पाऊस तर काय पडाना परंतु हळूहळू इकडचा बी चारा संपला या आता गावाकडे दळायचा आता इलाज नाही तर रसिको विषय झालाय काय का इथं भली मोठी झाड आहे बरं का आता वाटेला वाडा असल्यामुळं आता परतीची वाट सुरू झाली बरं आता 2-4 दिवस झालं परत आता वाडा मिळवायचं आणि घराकडं हळूहळू जायचं
पण मेंढराला काय झालंय, पाणी कुठं गावतंय कुठं नाही काय ते तपासच लागाना, मिळ काय लागाना. पाणी आता सौर ऊर्जेवर चालू करायला गेली तर आप्पा बाबा 70 ते दोघं तिघं, आणि मी एकटा मेंढरा आडावतोय. कोण आता पटांगा नाही, जांभळीच्या झाडाखाली आली तर काय जांभळी पिकली आणि काय जांभळी कच्च्याच आहेत बरं का. आता ही भली मोठी जांभळ आहे पण अजून कच्ची हो का, असं अजून ही पिकायला टाइम. ही बी मुटकी जांभळच आहे बहुतेक, पण लय प्युअर मधली नाही, मिस्क मधली. चल झालं चालू झालं, हाक मारली. हाय हाय गाय सुटली वाजी, धरा 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 धरा. आता कुवं घातली की मेंढर डायरेक्ट दुमच ठोकणार डायरेक्ट. कुवं घातली की वराडते ते. कुवं म्हणजे चला पाणी पियाला. सौर ऊर्जेवर चालू केलं या, आणि मेंढर आपली आली बघा. आहे का, आता पाणी पाजायची, सावलीला वाय जरा हाणायची. पाणी नाही, दुष्काळ पडला, पाऊस पडला नाही, शेतकरी पाणी चालू केलं. बर खाल लागून जाऊन तिकून जाऊ दे, होईल पाहिजे. हा शेतकऱ्यांना म्हणलं भाऊ पाणी चित्र म्हणला चालू, म्हणला पाणी चालू करतो म्हणला, आणि पाणी ते चालू करून पिऊन दे बाबा. हा पाणी पाण्याचं पुण्य पडेल ना पडेल, त्यात न जाऊन खालते हा ना. जाऊन दे ती गाडी जाय. ट्रॅक्टर आला तर थांबवला. हो थांबू दे. नाही बाबा, खालता हा, खाल लागून हा ना. सार होळ हाय हुडी. आता त्या पाणी फुगस तर अशा प्रकारे पाणी पाजून मेंढर पुढं काढून दिली बरं का. आणि मी आलोय बिराडाला, कारण लांबचा प्रवास आहे आणि असलं डोंगर माथ्याने आलोय. तर ह्या ठिकाणी बघा असलं कराड आणि कांद्याची एका अर्ध कुठंतरी वावर भेटते. तर आता आपण जाणार आहे डायरेक्ट बिराडा वाहन. बिराडावर गेल्यानंतर लवकरच बिराडा आवरून आपली वाटचालीला सुरुवात करायची. आता पावसा पाण्याचं आज आभाळ बी येते चांगलं बऱ्यापैकी. पावसा पाण्याचं जरा लवकरच आवरावं लागतील. चला जाऊ बिराडा. वाट बघित आलोय मधनं. वाट तर आहे पण जास्त उतार चढ डाळ असा प्रॉब्लेम आहे. पण पाहूया कसं नियोजन बसतंय त्या हिशोबाने. तर ह्या ठिकाणी बाबा वाड्यावर आलोय बरं का मस्तपैकी. आणि आंब्याच्या झाडाखाली बाया बसलीत आहे सावलीला. कोकरी बिकरी एकदम टाकाटक मध्ये सावलीला, आपल्याला थंडगार सावली आहे. इकडं काकूचं चाललंय. काकू काय चाललंय रे? अरे बाबा हे बोंबीला आणली ते काल चुलत्याने करतीन त्याला एक मांडा नुसतं घाण काटान बिटान. आता हे पावसा पाण्याचं नीट वाट करून न गवाय ठेवायला. बरोबर. तर इकडं आईचं काय चाललंय, दावण बदलून ठोकायची चालली वाटतं. वरती ऊन आलं ती बांधते नाही सावली. बर बांध. आणि इकडं माझी रुक्का शांत सावलीला झोपली. आणि इकडं आपली लाड आहे वहिनी निवांत बसली. वहिनी काय चाललंय? होय लयच कटाळ्यावान दिसताय. आणि इकडं ह्या चिलीपिल्यांचे चाललंय बघा कुलूप चावी खेळायचं बरं का. तर कुलूप चावी खेळणं म्हणजे लय जबरदस्त खेळ आहे. लहानपणी त्यात लय मजा येते बरं का. आम्ही लय खेळायचो कुलूप चावी, वांग टांग, इटू दांडी, असं बरंच खेळ आहेत काय. आका दिदा बाळा
आणि या पोरींच्या फुगडे चालली आहे. दा बाय तू खेळते आकान दोघी खेळ. थांब की तू बी खेळ की. हा, खेळा फुगडी फू फू बाय. हा खेळा. साईडला सरा साईडला सरा साईडला सरा. दम आगास आता कस. हा आता खेळा. आका साईडला सर. बरं ते गाची खेळा तुमचे. बर हा बाळू हारला. हा खेळा खेळा. ओके खेळ झाली की दिदी. तर रसिकू आता वाडा जायचा या पुढं. आता यावराय सांगितलंय बायांना. मग म्हणलं थोडंसं जेवून घ्यावं. जेवलं म्हणजे टेन्शन नाही. तर दुधानं बाजरीची भाकर आणि थोडीशी साखर टाकून आपण मस्तपैकी जेवतोय. तर इकडं आकू बेसनानं भाकर खाती. बाय तुला दुधानं भाकर खायची का? आकू तर आपल्या बारक्या तांब्याने पाणी बी पिती. ह्याला गडू म्हणते बरं का. बारक्या पोरांसाठी पाणी प्यायला असतो. जेवाय बोलव ग बाई त्यांना. कुणाला? मित्रांनो मन मन मित्रांनो जेवा या. आम्ही असं जेवतोय. दूध आणि भाकर मेंढराचं दूध बरं का. एकदम टेस्टी आणि आयुर्वेदिक. आकूला आवडत नाही दुधाचा आणि भाकरीचा त्याला. कर. शिरमन आहे की म्हणजे शिरतीला. बघा आता ही सिस्टीम जबरदस्त. कोंबड्यांना अशी सवय की शिरशिर म्हणले की शिरतीचा कोंबड्या बरं का. हे सगळ्यांनी चौकून या तेवढा कोंबडा. आका 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 शिरग 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 शिरग. शिरले की ना बघा. आणि जांभळं इथं जांभळं आम्ही नीट करायला बसलोय. जे काय आपली खराब खराब आहेत ना ती काढायची आणि मामा किला बघ किती चांगली येते. तर आता रुका आपली बी जांभळ बी खाते. रुका चांगलं चांगलं बघून घे बाई. रुका धमकी घेते. फेकून दिलं बी. मोठं टप्पूर काळ बघून जांभळ घेते या आणि खाते या. हे काय घे हातातलं. नको म्हणते नको तुला. बघ आता नारड्यात बिरड्यात गुतायचं. बराबर बी बाहेर काढतोय बराबर. बघ आता बघ आता आहे का रस पितोय. घातले डबल. काय करू का. मस्त आहे का. मस्त आहे. कसं आहे जा. असं कर असं. असं तर पोरांनो ए बाई जांभळ कसं लागतंय. मस्त लागतंय का. मुटकी जांभळा. बाळा कसं काय लागतंय. एकदम मस्त. दिदा छान. बाई तुला कसं लागतंय जांभळ. कुणाला. आपल्या बाळाला होय. बर बर. का चारती ग बाई तू. बी खातय म्हणून त्याचं वरचं वरचं काढून देते का तू. बर. बघा मित्रांनो त्याला कोणाला सांगितलं नव्हतं. तिला काय नाही. तर ज्याचं त्याच ओळखतं आहे का ना छकुली. आता ती आक्या आली तिथं आणि ते आपल्या हाताने खात होतं. पण त्या आक्या आली तिथं येऊन
तिला हात चारायला लागली, बिया काढून टाकती बाजूला आणि चारती. खा खा फुगस तर खा. मासला कसं काय आहे? तर आता बघा हा खरा नाजराना बरं का. ही आपली घोडी आणि बिराड, जिकडं बघेल तिकडं गोड बिराड गोड बिराड. तर या अशा प्रकारचं नियोजन आता चाललंय पुढच्या गावाला. तर ह्या आंब्याच्या सावलीला ही कोकरी होती, ती कोकरी काय 4-4 गोड्यावर घातली आणि आता आपली चालली पुढं वडून बरं का. तर जिंदगी ही धनगर बाबा मेंढपाळाची जिंदगी योग अशीच बरं का. माळानी रानानी वाटणी वनानी कुठंही फिरायचं आणि कसंही फिरायचं. आता 2 वाजता बिराड ओढली ते आम्ही आणि आता चालली ते गावाच्या दिशेने बरं का. तर खरंच खूप छान पाहिजे असं आपल्याला हे दृश्य पाहायला भेटतंय बाबा. चला 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 आता गावाला जायचं बरं का. या असं प्रकारे माळानी रानानी वनानी जिथं रस्ता भेटेल तिथनं जायचं मस्तपैकी. अयो बाळूदामाने आता हे गोड्या मागं घोडी अशी चालली ते. हे असं देवाने आम्हाला दिलंय जीवन, ते जीवन जगतोय आम्ही अगदी आनंदाने आणि सुखाने आणि समाधानाने बरं का. तर असं हे दृश्य पाहिल्यानंतर तुम्हाला बाबा काय वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ह्या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र बरं का.